नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे या शुक्रवारी रिलीज झाला होता एक मराठी सिनेमा ज्याचं नाव होतं आतली बातमी फुटली. जरा या सिनेमाचा रिव्ह्यू उशिरा तुमच्यापर्यंत आणतोय त्यासाठी एक तर सर्वप्रथम म्हणजे तुमची माफी. ऑलमोस्ट फार मोठा सिनेमा हा नाहीये, 2 तासाचा जेमतेम हा सिनेमा आहे. 2 तासाचा सिनेमा असून एवढे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये असून हा सिनेमा खरंच थिएटरमध्ये जाण्यास योग्य आहे का हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे गोष्ट आहे सचिनची. सचिन अर्थातच सिद्धार्थ जाधव सरांची, जे रिक्षा चालवत असतात आणि एकदा ऍक्सिडेंटली त्यांना एक मुलगी त्यांच्या रिक्षात सापडते, ज्यांना असं सोडून गेलेले असतात तिचे आई बाबा. आता कळत न कळत रक्ताचं नातं नसून सुद्धा सचिनचं त्या मुलीबरोबर एक बॉन्डिंग होतं, एक इमोशनल बॉन्डिंग होतं आणि त्याच बॉन्डिंगमुळे त्या मुलीला एक आजार असतो आणि त्या आजारासाठी एक खूप पैसे लागणार असतात, खूप रक्कम लागणार असते. त्यासाठी त्या एक तर जी आपल्या रक्ताची पण मुलगी नाहीये, तिच्यासाठी तिच्या आजारावर ट्रीटमेंट चांगली व्हावी, ती त्याच्यातनं बाहेर यावी, यासाठी सचिन काय प्लॅन करतो आणि तो प्लॅन सक्सेसफुल होतोय असं वाटतं. जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा हा ऍक्सिडेंटली एका दाम्पत्याच्या घरी जातो. ते दाम्पत्य अर्थातच भास्कर वानखेडे अर्थातच डॉक्टर मोहन आगाशे सर आणि सविता वानखेडे अर्थातच रोहिणीताई. आता तो त्या सगळ्या त्यांनी जे काही प्लॅन केलेला आहे, तो एवढा मोठा पैसा तो कसा मिळवतो, तो यांच्या घरी कसा काय जातो, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. बरं, या दाम्पत्याचं पण एक वेगळंच महाभारत सुरू आहे. भास्कर अर्थात डॉक्टर मोहन आगाशे हे जे आहेत ते स्वतःच्या पत्नीला सविताला संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर ते सुद्धा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा त्यांचा बेत आहे. पण या सगळ्या गोष्टी का आहेत, नक्की या दाम्पत्याबरोबर चाललंय काय? बरं, जेव्हा सचिन यांच्या घरी अडकतो तेव्हा तो त्याच्यातनं बाहेर सुटणार का? तो त्या मुलीची ट्रीटमेंट नीट करू शकणार का? की त्यांनी जिकडनं ही एवढी मोठी रक्कम गोळा केलेली आहे, तिकडनं तो पकडला जाणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. म्हणजे गोष्ट लिहिलेली आहे जीवक सरांनी, जैनेश सरांनी, अमान अडवाणी सरांनी आणि विशाल पी गांधी यांनी जे स्क्रीन प्ले लिहिलं आहे ते फर्स्ट हाफ मध्ये तुम्ही बघाल तर खूपच वीक आहे. सेकंड हाफ नंतर थोड्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात, थोड्या एंगेजिंग नक्कीच होतात आणि या सिनेमाचा क्लायमॅक्स सुपर आहे, तो शॉक देतो नक्कीच. ते मला अनपेक्षित होतं. बट ते जे फेस आहे, मतलब ते जे क्लायमॅक्सचा जो एक ट्विस्ट आहे किंवा जो शॉक आपल्याला लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला आधीचा अख्खा सिनेमा बघायला लागतो, जो ऑलमोस्ट आपण 1.5 तास पकडूया. तो 1.5 तासाच्या त्या प्रवासानंतर आपल्याला तो एक मोठा शॉक लागणार आहे. सेकंड हाफ मध्ये नो डाऊट काही काही सीन्स नक्कीच वर्क होतात. या सिनेमामध्ये जी काही कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते एकदम तोंडावर पडते, कुठलाही पंच नीट लँड होत नाही, तो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता गाणी या सिनेमाची केलेली आहेत ॲग्नेल रोमन आणि चैतन्य कुलकर्णी यांनी लिरिक्स आहेत, तो ते ओके आहे. ॲग्नेलचं म्युझिक आहे मला असं फार बरं नाही वाटलं. सिनेमॅटोग्राफी मात्र या सिनेमाची चांगली होती आणि ती सिनेमॅटोग्राफी केलेली आहे अमित सरांनी. साई पियुष यांचं बीजीएम जर अजून चांगलं व्हायला पाहिजे होतं. बाकी कलाकारांची खूप मोठी फौज आहे, तर मी आय एम शुअर की मी बरीचशी नावं विसरीन. बट जे मेन पिलर्स आहेत या सिनेमाचे ते म्हणजे सिद्धार्थ सर, मोहन सर आणि रोहिणीजी. या तिघांनी स्वतःचं काम खूप चांगलं, खूप प्रामाणिकपणे केलेलं आहे. खूप ज्या सहजतेने ते पडद्यावर वावरतात, तो असं वाटतंय की आपण त्या अँबियन्समध्ये आहोत की काय, असं फिलिंग या तिघांच्या अभिनयामुळे येते. त्या लहान मुलीचं नाव बेबी त्रिशा ठोसर, ती सुद्धा चांगली वाटते. बाकी फर्स्ट टाइम मला विजय निकम सरांचं नाही आवडलं. ते जेव्हा येत होते समोर तेव्हा स्किप करूया असं वाटत होतं. भारत गणेशपुरे सरांचं सुद्धा असं काही नवीन याच्यात आपल्याला काही बघायला मिळणार नाही. सो बाकीचे जे खूप स्टारकास्ट आहेत, आमिरजी आहे, गौतमी पाटीलचं तो एक डान्स सॉन्ग आहे, तो युट्यूबवर पण त्याला चांगले व्ह्यूज मिळालेत. प्रीतम कंगने खूप आहे आता स्टारकास्ट. सो सगळ्यांनी त्यांच्या परीने चांगला प्रयत्न केलेला आहे. बट ओव्हरऑल एक प्रॉडक्ट म्हणून जसा आपल्यासमोर यायला पाहिजे होता आणि जे या सिनेमाचं नाव आहे त्या नावावरनं जरा मिसगाईड होतंय असं मला वाटतं. म्हणजे नो डाऊट एक वन लाईन चांगली
होती तसं बघायला गेलं तर, फक्त ती इम्प्लिमेंट झाली नाही पडद्यावर, एक्झिक्यूट झाली नाही प्रॉपर, असं शेवटी म्हणावं लागेल. तर मी तुम्हाला सांगेन की हा सिनेमा तसंही या सिनेमाची फार हाईप नाही आहे. मी मराठी सिनेमाला रेट तर तसंही करत नाही. बट जेव्हा केव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा मात्र हा सिनेमा पाहायला विसरू नका. थोडा सगळ्यांचा अभिनय आणि जे काही इंटरव्हल नंतर जे काही काही मोमेंट्स आहेत, खास करून क्लायमॅक्स, तो तुम्ही नक्कीच या सिनेमाचा एन्जॉय कराल. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.